दादासाहेब वामन विष्णू शिनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन उदय शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न। आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील दादासाहेब वामन विष्णू शिनकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात चेअरमन उदय देवीदास शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेडीच्या वातावरणात पार पडली। सदरच्या या 35व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 10 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2024-25 या सहकार वर्षातील आर्थिक हिशोब पत्रके 33 पत्रक, नफा तोटा पत्रक व ताळेबंद वाचून मंजूर करणे, सन 2024-25 सहकार वर्षातील वार्षिक तपासणी अहवाल वाचून त्याचा दोष दुरुस्ती अहवाल मंजूर करणे, सन 2025-26 या सहकार वर्षातील हिशोब तपासणी कामी हिशोब तपासणी तथा संधी लेखापाल महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या यादीतील संधी लेखापाल यांची नेमणूक करणे, सन 2024-25 चे अंदाजपत्रक पेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, संचालक मंडळाने सन 2024-25 या वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सामोपचार परतफेड योजनेखाली एक रकमी कर्ज रक्कम भरणा कयन खाते बंद करण्याची नोंद घेणे, सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे, मुदतीत येणारे लेखी प्रश्नांवर विचार करणे व आयत्या वेळी येणाऱ्या लेखी विषयांचा विचार करणे आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। यावेळेस सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी चेअरमन उदय शिनकर, मॅनेजर अजित सिंह राजपूत यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। शिनकरांनी आपला सुरेकर यांनी जे लावलेलं रोखतो की पतसंस्था का असावी, कारण आजच्या 35 वर्षापूर्वी 1987-88 साली सर्वसामान्य माणसाला कर्ज घेण्यासाठी नॅशनल बँकेमध्ये प्रचंड खेडे मारावे लागत होते, प्रचंड त्रास होत होता, लवकर कागदपत्रांची पूर्तता लवकर करता येणं शक्य नाही आणि त्याच्यात त्यांना जो सर्वजण जर साधा माणूस दिसला तर त्याला होतो आम्ही तुला कर्ज देणार नाही, पण त्याच्यामधली असलेली त्याच्यामधलेली ऊर्जा नॅशनल बँकेच्या मॅनेजरांना दिसत नव्हती, ती राजोपन्न दिसली आणि आपण पतसंस्थेची स्थापना केली आणि पतसंस्थेच्या स्थापनेतून धुळे शहरातला धडपडणारा अडखळणारा पण ज्याला प्रगती करायची अशा तरुण वर्गाला त्याच्या पाठीवर कुणीतरी पाठीमागे आहे आणि त्याला आर्थिक पाठबळ देण्याचं काम शिनकर पतसंस्थेने केलेलं आहे आणि शिनकर पतसंस्थेने दिलेल्या कर्जातून धुळे शहरामध्ये मोठ्या जणांची संख्या प्रचंड आहे।